वंचितनं 17 जागा मागितल्यामुळे महाविकास आघाडीची पंचायत, वंचितला सोबत न घेता लोकसभा निवडणूक लढवण्यावर विचार सुरू। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंना मातोश्रीवर येण्याचे आदेश, लोकसभेचे तिकीट कोणाला यावर उद्धव ठाकरे आजच निर्णय घेणार। ठाकरे गट किमान 4 मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या शक्यतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी, राजू शेट्टी मातोश्रीवर गेल्याने देखील टेन्शन वाढलं। इंडिया आघाडीला किमान 300 जागा मिळणार, संजय राऊतांना विश्वास, भाजपला जेमतेम 200 जागा मिळतील असा अंदाज। चंद्रकांत पाटील सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश करणार। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यंदा शिरूरची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार, 2 ते 3 दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नवी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। धाराशिव लोकसभेची निवडणूक उस्मानाबाद नावानंच होणार, राजकीय पक्षांनाही उस्मानाबाद नावानंच प्रचार करावा लागणार। राहुल गांधींची आज शिवाजी पार्कवर सभा, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून। शिवाजी पार्कच्या सभेला सोनिया आणि प्रियंका गांधींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि फारुख अब्दुल्ला देखील उपस्थित राहणार। राहुल गांधींच्या जाहीर सभेला प्रकाश आंबेडकर जाणार, बदल्यात आंबेडकरांकडून देखील राजगृहावर भोजनाचं निमंत्रण। बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंवर 5 गुन्हे दाखल, प्रक्षोभक भाषण करणं आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप। मुंबई महानगरपालिका शहराचा 3D नकाशा तयार करून घेणार, 2 कंपन्यांशी एकूण 155 कोटींचा करार। सिद्धू मुसेवालाच्या घरी पाळणा हल्ला, मुसेवालाच्या आईनं 58व्या वर्षी गोंडस बाळाला जन्म दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।